प्राधिकरणाचं विलीनीकरण हे पीएमआरडी मध्ये करण्यात आलं। 95% सोसायट्यांचं आजपर्यंत कन्व्हेन्स डीड झालेलं नाही। त्याच्या मागचं कारण मग अशी मी सांगितले आपल्याला। दादा प्रश्न ऐका असं अध्यक्ष महोदय, आतापर्यंत तुम्ही विषय अख्ख्या महाराष्ट्रात फिरवलेत बाकीचे। हा तर माझ्या मतदारसंघातले अध्यक्ष महोदय आणि कळकळ या गोष्टीची वाटते की ज्यावेळेस पीसीएमसी म्हणजे प्राधिकरण ज्यावेळेस पीएमआरडी मध्ये मर्ज केलं त्यावेळेच्या सरकारने हे मर्ज करताना तिथे राहणाऱ्या नागरिकांना कधी विश्वासात घेतलं नाही, त्यांना काय अडचणी येतील हे विचारलं नाहीत, कुठल्याही सजेशन ऑब्जेक्शन घेतलं नाही, डायरेक्ट निर्णय केला आणि पीएमआरडीच्या स्वाधीन करून टाकलं। ज्या ज्या मालमत्ता आहेत पीसीएमची नवनगर विकास प्राधिकरणाकडनं पीएमआरडी कडे गेल्या, पीएमआरडी कडनं त्या नगरपालिकेकडे आल्या, त्या फ्री होल्ड करणार का? प्राधिकरण हे मर्ज केलं पीएमआरडी मध्ये, त्यावेळेस जर या संदर्भातली चर्चा झाली असती तर हा प्रश्न मला घेण्याची वेळ आली नसती। की त्यांनी जसं सांगितलं की महानगरपालिकेवर भुर्दंड पडत नाही, शासनावर भुर्दंड पडत नाही, याची पूर्ण खात्री करून तात्काळ निर्णय घेण्यात येईल। ती खातरजमा करून मग निर्णय घेण्यात तुम्ही असं म्हणा ना, खातरजमा केल्यानंतर जे सांगतात तो निर्णय घेऊ, जो निर्णय आम्ही मागतो तो निर्णय घेऊ। लक्षवेधी क्रमांक 8 वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझी सगळ्या सदस्यांना, माझ्या जवळच्या मित्रांना विनंती आहे, आत्ताच मंत्री महोदयांनी सांगितलं जरा थोडंसं त्याच्याकडे गांभीर्याने पाहावं। कुठलीही लक्षवेधी कुठलाही सदस्य विचारत असताना त्याचं जोपर्यंत समाधान होत नाही, त्याच्या लक्षवेधीबद्दल त्याला मांडल्यानंतर त्याला जोपर्यंत त्याचं समाधानकारक त्याच्या नागरिकांचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत ही लक्षवेधी कुठेही नेऊ नये अशा पद्धतीची विनंती मी मुख्यमंत्र्यांना किंवा आपल्या सगळ्या मंत्र्यांना पण करतो आणि विशेषतः अध्यक्ष आपल्यालाही करतो। कारण काही प्रश्न आम्ही आमच्या मतदारसंघातले असे विचारत असतो की जे प्रश्न विचारल्यानंतर जी लक्षवेधी लावल्यानंतर आमच्या मतदारसंघातले सगळे नागरिक त्याकडे आपुलकीने बघत असतात, त्यातनं त्यांना काहीतरी अपेक्षित असावं लागतं। अध्यक्ष महोदय, अशीच एक लक्षवेधी आज मी या माध्यमातून सरकार समोर ठेवतोय। अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड नवनिगर विकास प्राधिकरणाची स्थापना 1972 साली झाली। ती होत असताना त्याच्या मागचा उद्देश काय होता? त्याच्या मागचा उद्देश होता कामगारांना, आर्थिक दुर्बल घटकांना त्याच्यामध्ये ऑक्शन करून त्याचा रेडी रेकनरनुसार ऑक्शन करून त्या या घटकांना मिळाव्यात। त्या संदर्भामध्ये त्या टायमाला प्राधिकरणानं माझ्या माहितीनुसार, जी माझ्याकडे माहिती उपलब्ध आहे त्यानुसार 97,414 इतक्या मिळकत धारकांना ही वाटप झालेलं आहे। त्याच्यामध्ये निवासी भूखंड आहेत 8,769, त्यामध्ये सेक्टर 1 ते 42 मध्ये 99 वर्षाच्या भाडेपट्ट्यानं 8,739 भूखंड आहेत। सेक्टर 1 ते 42 मध्ये, सेक्टर 42 मध्ये 11,213 सदनिका या दुकानं, दालनं आणि ऑफिसेस अशा प्रकारे वाटप केलेले आहेत। अध्यक्ष महोदय, जमीन संपादित करून आणि लाभार्थ्यांना वाटप झाल्यानंतर 1972 ते 83च्या काळामध्ये संपादित झालेल्या 12.5% परताव्यामध्ये शेतकऱ्यांना आता आपण जमीन देण्याचाही निर्णय घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये प्राधिकरणाचं विलीनीकरण हे पीएमआरडी मध्ये करण्यात आलं। याच्यामध्ये हे जे भूखंड वाटप झाले याच्यामध्ये जे लोक राहायला आली, जी तयार झाली, जे म्हणजे विकसित झालेले जे भूखंड आहेत ते विलीनीकरण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेकडे देण्यात आले आणि ज्या मोकळ्या जागा होत्या, जे मोकळे भूखंड होते ते पीएमआरडी कडे मर्ज करण्यात आले। अध्यक्ष महोदय, मुद्दा हा आहे की 99 वर्षाचा करार असलेल्या जे भूखंड आहेत, 12.5% परताव्यामधले शेतकरी असतील किंवा या भूखंडामध्ये ऑक्शनच्या माध्यमातून आलेले नागरिक असतील, यांचे 99 वर्षाचे जे भूखंड आहेत ते पिंपरी चिंचवड महापालिकेकडे आलेले आहेत। या उत्तरामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने स्पष्ट शब्दात दिलेलं आहे, हे हस्तांतरित करताना याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ज्यावेळेस प्राधिकरणाने हस्तांतरित केले त्यावेळेचे जे मालक होते आणि आत्ताचे जे मालक आहेत याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे। अध्यक्ष महोदय, प्राधिकरणाच्या काही किचकट प्रक्रियेमुळे मालमत्ता धारकांना आज पण बिल्डिंग पूर्ण झाल्याचे कंप्लीशन सर्टिफिकेट मिळालेले नाही। मालमत्ता हस्तांतरण शुल्क अवाजवी असल्यामुळे आज कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी लोक पुढे येऊन
ते कम्प्लिशन घेण्यासंदर्भामध्ये प्रयत्न करत नाहीत. वारस नोंद प्रक्रिया किचकट आहे, वेळ खाऊ आहे. बहुतेक 95% सोसायट्यांचं म्हणजे या माझ्या एरियामध्ये 95% सोसायट्यांचं आजपर्यंत कन्व्हिल डीड झालेलं नाही. त्याच्या मागचं कारण मग अशी मी सांगितले आपल्याला. जागा मूळ मालकाच्या नावे आहे. मालमत्ता धारक म्हणजे जागा मालक आणि विकसक यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी तो विकसक किंवा तो जागा मालक त्या सोसायटी धारकांना कसली एनओसी देत नाही. या प्रक्रिया 30 वर्षापूर्वीच्या जुन्या सोसायट्या पुनर्विकास करता येत नाहीत. लीगल सर्च मध्ये सदर मालमत्ता टायटल क्लिअर दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका यांना कुठल्याही प्रकारचं लोन कर्ज देत नाही. महसूल, नगरपालिका, पीएमआरडी तसेच पीसीएनडीटी या सर्व विभागाच्या वेगवेगळ्या नियम अटींमुळे प्राधिकरणाच्या मालमत्ता धारकांना खरेदी, विक्री, हस्तांतरण, वारस नोंद ऐका असं अध्यक्ष महोदय, आतापर्यंत तुम्ही विषय अख्ख्या महाराष्ट्रात फिरवलेत बाकीचे. हा तर माझ्या मतदारसंघातल्या अध्यक्ष महोदय आणि कळकळ या गोष्टीची वाटते की ज्यावेळेस पीसीएमसी म्हणजे प्राधिकरण ज्यावेळेस पीएमआरडी मध्ये मर्ज केलं त्यावेळेच्या सरकारने हे मर्ज करताना तिथे राहणाऱ्या नागरिकांना कधी विश्वासात घेतलं नाही. त्यांना काय अडचणी येतील हे विचारलं नाहीत. कुठल्याही सजेशन ऑब्जेक्शन घेतलं नाही. डायरेक्ट निर्णय केला आणि पीएमआरडीच्या स्वाधीन करून टाकलं. आणि महापालिकेमध्ये जो विकसित झालेला एरिया आहे जिथे लोक राहिलेले ते महापालिकेला देऊन टाकलं. पण अडचणी या वाढल्या, कमी झाल्या नाहीत. अध्यक्ष महोदय, माझी कळकळ याच्याकरता आहे. 95% सोसायट्यांच्या आज पण कन्व्हिन्टेड झालेल्या नाहीत. आज पण ते लीज डीडवरच आहेत. आज पण त्या लोकांनी अपेक्षित घेतलेत. प्राधिकरण हा एक डेव्हलप एरिया आहे, विकसित झालेला एरिया आहे. त्याच्यामध्ये फार विश्वासाने तिथे त्यांनी प्रॉपर्ट्या घेतल्यात, तिथे राहायला आलेत आणि त्यांचा अपेक्षा भंग होऊ नये म्हणून ही या ठिकाणची माझी लक्षवेधी आहे. खरेदी विक्री, हस्तांतर, वारस नोंद, पुनर्विकास अशा प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागते आणि वेळ खाऊ आणि किचकट प्रक्रिया आहे. उत्तरामध्ये महापालिकेनं पीएमआरडीनं सरळ या संदर्भात लिहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील सेक्टर नंबर 1, 2, 3 इंद्रायणी नगर, सेक्टर नंबर 10 इंद्रायणी नगर, एमआयडीसी सेक्टर नंबर 12 स्वराज्य नगरी, सेक्टर नंबर 4 संतनगर मोशी, सेक्टर नंबर 6, 9, 13, 11 मोशी प्राधिकरण, सेक्टर नंबर 16 राजे शिवाजी नगर, सेक्टर नंबर 17 घरकुल, सेक्टर नंबर 18 शिवतेज नगर, सेक्टर नंबर 19 कृष्णानगर, सेक्टर नंबर 20 त्रिवेणी नगर कृष्णानगर, सेक्टर नंबर 21 यमुना नगर निगडी, सेक्टर नंबर 22 पीसीएमसी वसाहत ओटा स्कीम या भागात एकूण 48,350 मालमत्ता धारकांना प्राधिकरणाच्या किचकट प्रक्रियेचा मनस्ताप सहन करावा लागतोय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रेकॉर्डनुसार पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील मालमत्तांची संख्या मगाशी सांगितली मी 97,414 आहे. मी माझ्या मतदारसंघाचं सोडून बाहेरच्या म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातलं सांगतोय 97,414. यांच्याकडून पीसीएमसीला पर्यायानं राज्य सरकारला उत्पन्नही मिळते, टॅक्सही भरतात, सगळे कर भरले जातात. त्यामुळे सदर मिळकती व मालमत्ता फ्री होल्ड व्हाव्यात याच्याकरता पिंपरी चिंचवड महापालिका स्तरावर पूर्णपणे कारवाई करण्यासाठी ही लक्षवेधी आहे. अध्यक्ष महोदय, माझा आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना 2-3 प्रश्न आहेत. या ज्या मालमत्ता आहेत पीसीएमची नवनगर विकास प्राधिकरणाकडनं पीएमआरडी कडे गेल्या, पीएमआरडी कडनं त्या नगरपालिकेकडे आल्या, त्या फ्री होल्ड करणार का आणि त्या फ्री होल्ड करण्यासाठी आपण किती वेळ घेणार? दुसरी गोष्ट, या फ्री होल्ड झाल्यानंतर राज्य शासनाचं कुठलंही आर्थिक नुकसान होत नाही, कुठलाही आर्थिक भार राज्य सरकारवर येत नाही. उलट या परिसरात राहणाऱ्या माझ्या जे काही महापालिकेनं बांधलेल्या ज्या काही इंद्रायणी नगर मधल्या आमच्या महानगरपालिके पीएमआरडी पीसीएनडीटी मधल्या ज्या काही मालमत्ता आहेत ज्याच्यामध्ये ती लोक राहतात, आज 30-30 वर्ष झाला 30-30 वर्ष झालं ती लोक राहतात. ती लोक आपल्याला जर त्यांना रिडेव्हलप करायचं झालं, राजवाडा सारखी सीमा जर तिला रिडेव्हलप करायची झाली तर त्या रिडेव्हलप केल्यानंतर त्याचा पर्यायानं जो काही रेव्हेन्यू जमा होणार आहे तो महापालिकेकडे होणार आहे. महापालिकेला या नुसतं सांभाळायला दिलेले आहेत, महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी न दिलेल्या. तर हस्तांतरित करण्यासाठी जर महापालिकेला त्याच्या संदर्भातले आदेश आपल्याकडनं मिळाले, तशा प्रकारचे आदेश जर आपल्याकडनं मिळाले तर ते हस्तांतरित झाल्यानंतर या सगळ्या लोकांना त्यामध्ये आपल्याकडनं दिलासा मिळणार आहे. त्या संदर्भातली भूमिका
राज्य शासन त्या निमित्तानं घेणार का, हा एक माझा प्रश्न आहे. आणि सदर प्रक्रिया पिंपरी चिंचवड महापालिका आणि PMRD स्तरावर पूर्ण करणार आहे का, अशा संदर्भातल्या माझा हा प्रश्न आहे. आणि माझं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत माझी सदस्यांना विनंती आहे की या सगळ्या मालमत्ता धारकांना न्याय देण्यासाठी तुम्ही माझ्या बाजूने उभं राहा, मला प्रश्न विचारण्याची संधी परत एकदा द्या, अशी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य महेशजींनी पिंपरी चिंचवड प्राधिकरणाकडनं जे महानगरपालिकेकडे भूखंड आलेले आहेत या संदर्भामध्ये या ठिकाणी लक्षवेधी विचारलेली आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे भाडेपट्ट्यानं दिलेले व विकसित झालेल्या भूखंडाच्या भाडेपट्टा हस्तांतरणाबाबतची भूमिका महानगरपालिका घेतली जाते. भूखंडधारक मयत झाल्यानंतर त्याचा वारस अभिलेखावर घेण्याची कार्यवाही महानगरपालिका करते. आणि भूखंडधारकाला भूखंडावर वित्तीय संस्थेकडून कर्ज जर घ्यायचं असेल तर त्याचा नाहरकत दाखला देण्याची कार्यवाही ही महानगरपालिका करते. परंतु या सगळ्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी असं सांगितलं की या सगळ्या गोष्टीला कुठेही शासनावर किंवा महानगरपालिकेवर भुर्दंड येत नाही. आणि म्हणून त्यांची जी अपेक्षा आहे की जर भुर्दंड येत नसेल तर या सगळ्या गोष्टी थांबाव्यात. भुर्दंड जर येत नसेल तर त्याचा तपास केला जाईल आणि सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे ती मान्य केली जाईल. अध्यक्ष महोदय, मुख्य म्हणजे मंत्री महोदयांनी एकदम सकारात्मक उत्तर दिले. पण माझं त्यांना अशी आग्रहाची मागणी आहे की याच्यामध्ये आपल्याकडे तशा संदर्भातला PMRD कडनं आता याच्यामध्ये उत्तरामध्ये पण PMRD किंवा PCNDT स्पष्ट केलेलं आहे. यंत्रणा किचकट आहे आणि आपल्याला कुठला जर भुर्दंड येत नसेल तर तशा प्रकारचे आदेशच आपण आज जर तुम्ही जर तशा प्रकारचे निर्णय घेतला तर 100% याचा फायदा तिथं राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. दुसरी गोष्ट मंत्री महोदय, या संदर्भामध्ये ज्या कन्व्हिन्स होत नाहीत, आपल्याला सांगतो, ज्या एखादा प्लॉट एखाद्या बिल्डरनी जर तयार केला, तिथं जर बिल्डिंग बांधली, त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना जर कन्व्हिन्स करायची झाली, ती जागा जर मालकीची करायची झाली तर त्यांना जी अडचण येते ती अडचण दूर होणार आहे. 95% या सेक्टर नंबर 1 पासून 49 पर्यंत म्हणजे या झालेल्या सगळ्या ग्रह याच्यामधल्या संस्था आहेत या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तर माझी आपल्याला कळकळीची विनंती राहील मंत्री महोदय की आपण आज निर्णय घ्या या संदर्भातला. याच्यामध्ये राज्य शासनाला कुठल्याही प्रकारचा कसलाच म्हणजे आर्थिक नाही काहीच त्रास होत नाही. तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, आज तुम्ही या संदर्भामध्ये निर्णय घेणार का? अध्यक्ष महोदय, मी स्पष्टपणानं सांगितलं की महानगरपालिकेवर किंवा महाराष्ट्र शासनावर भुर्दंड येत नसेल याची खात्री करून तात्काळ हा निर्णय घेण्यात येईल. पण तो भुर्दंड येतोय की नाही हे तरी तपासावं लागेल ना. आपल्याकडं लक्षवेधी लावल्यानंतर आपल्याकडं सगळ्या PMRD कडनं आपण त्याच्या संदर्भातली माहिती मागवली असेल, PCMC कडनं मागवली असेल, तर त्या संदर्भामध्ये आज जर हा निर्णय म्हणजे तुम्ही निर्णय घेणार आहेत याच्याबद्दल मला अजिबात मनात तीळ मात्र शंका नाही. पण अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस प्राधिकरण हे मर्ज केलं PMRD मध्ये, त्यावेळेस जर या संदर्भातली चर्चा झाली असती तर हा प्रश्न मला घेण्याची वेळ आली नसती. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस प्राधिकरण होतं, नुसतं प्राधिकरण होतं, PMRD नव्हती आणि महापालिकेकडे PMRDचा काय PCNDचा काही भाग नव्हता, त्याही वेळेस या कन्व्हिन्स संदर्भामध्ये त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या या पेठमधल्या 1 ते 49 मध्ये राहणाऱ्या लोकांना या संदर्भातली अडचण येतच होती. ज्या मालमत्ता ज्या वास्तू PCNDTने स्वतः बांधल्यात राजवाडा म्हणून माझ्याकडे एक छोटी हे बांधलेली आहे गृहरचना संस्था, बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आज काय झालंय, ज्यावेळेस प्राधिकरणाने ते अलॉट केलं त्यावेळेस एक मालक होता, आता मालक बदलत 6 मालक झालेत. आणि परत आज जर तुम्हाला जर ते हस्तांतरण करायचं झालं तर तुम्हाला परत तो पहिल्याच मालकाला हे करावं लागेल. आज शेवटचा जो मालक आहे त्यालाच गृहीत करून तोच मालक धरून हे आपल्याला हस्तांतरित करता येतील. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये नागरिकांना जो मनस्ताप होतोय, नागरिकांना हे हस्तांतरण करण्यासाठी जो त्रास होतोय किंवा सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना जो कन्व्हिन्ससाठी त्रास होतोय तो होणार नाही. म्हणून माझी विनंती होती की जर मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये जर आजच जाहीर केला असता तर मला फार आनंद होईल, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना जास्त आनंद होईल. त्याच्याकरता माझी विनंती राहील अध्यक्ष महोदय, आपण हे करावं.
अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य महेशजींना आनंद देणाराच निर्णय मी दिलेला आहे की त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेवर भुर्दंड पडत नाही, त्यांनी सांगितलं की शासनावर भुर्दंड पडत नाही. त्यांचा निर्णय आम्ही मान्य केलेला आहे. पण एखादा निर्णय घेत असताना त्याची खातरजमा करणं देखील गरजेचं आहे. म्हणून त्यांचा कुठचाही प्रश्न आम्ही डावललेला नाही, त्याला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो की त्यांनी जसं सांगितलं की महानगरपालिकेवर भुर्दंड पडत नाही, शासनावर भुर्दंड पडत नाही, याची पूर्ण खात्री करून तात्काळ निर्णय घेण्यात येईल. ती खातरजमा करून मग निर्णय घेण्यात येईल. तुम्ही असं म्हणा ना, खातरजमा केल्यानंतर जे सांगतात तो निर्णय घेऊ, जो निर्णय आम्ही मागतो तो निर्णय घेऊ. परत निर्णय घेण्यासाठी परत तुमच्या ह्याच्याकडे म्हणजे मला त्याचा पाठपुरावा करायला बरं होईल. महोदय, खात्री झाल्यानंतर महेश लांडगे साहेब सन्माननीय सदस्य जे मागणी करतायत तीच मान्य केली जाईल, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही.